निदा खान नाशिकच्या TCS मधील प्रकरणातली मुख्य आरोपी म्हणून निदा खानचं नाव समोर आलं होतं। 26 मार्च पासून ती फरार होती। SITच्या पथकानं तिला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले, तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं, नातेवाईकांची सुद्धा चौकशी केली, पण निदा खान कुठे आहे याचा पत्ता लागत नव्हता। मधल्या काळात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिची भेट घेतल्याचा दावा केला होता। त्यावेळी निदा खान एका माजी खासदाराला सापडते, पण SITला सापडत नाही म्हणून टीका सुद्धा झाली होती। पण याच निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावमधून अटक करण्यात आली आहे। 1 एप्रिल पासून ह्या भागात लपून बसलेली निदा अखेर पोलिसांच्या मोठ्या प्लॅनिंग नंतर तावडीत सापडली। दरम्यान नाशिकमधली आरोपी संभाजीनगरमध्ये कशी सापडली याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच MIMच्या नगरसेवकानंच निदाला लपवण्यात मदत केल्याचं समोर आलंय। त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांकडून MIMवर टीका होते, पण निदा खान महिनाभर कुठे लपून बसलेली, तिला कोणी कशी मदत केली आणि पोलिसांनी तिला शोधून काढण्यासाठी कसं प्लॅनिंग केलं, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 26 मार्च 2026 ला नाशिकच्या TCS कंपनीत धर्मांतरणाचं रॅकेट ऍक्टिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। धर्मांतरणासाठी आरोपींनी महिला आणि तरुणींवर जबरदस्ती करून अत्याचार केल्याचे आरोप झाले। आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तर आणि दानिश शेख यांच्यासहित 7 आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली। पण नाशिक TCS मध्ये काम करणारी निदा खान ही या सगळ्या प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याचं बोललं गेलं। पण निदा खान नाशिकच्या वडाळा गावातून फरार झाली। नंतर 17 एप्रिलला SITच्या पथकानं निदा खानच्या सासरी म्हणजेच मुंब्र्याच्या गार्डन एव्हेन्यू बिल्डिंगमध्ये असलेल्या फ्लॅटवर छापा टाकला, पण निदा तिथं नव्हती। मग SITच्या पथकानं कामावर गेलेला निदाचा पती मोईन खान याला कामाच्या ठिकाणावरनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं। तपासात त्यानं सांगितलं की निदा 4 दिवसांआधीच नातेवाईकांच्या घरी गेली आहे। पोलीस नातेवाईकांच्या घरी पोहोचले तर तिथं घराला कुलूप होतं। पोलिसांनी निदा खानचा शोध घेण्यासाठी वेगानं हालचाली केल्या। याच दरम्यान निदा खान गरोदर असल्याचं मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा माध्यमांमधून समोर आलं। फरार निदा खानच्या वकिलांनी ती गरोदर असल्याचं सांगत नाशिक सत्र न्यायालयात तिच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण गेल्या आठवड्यात हा अर्ज न्यायालयानं फेटाळला। त्यानंतर निदा खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण सत्र न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती। तिला कधी अटक होऊ शकते हे स्पष्ट होतं। दरम्यान नाशिक पोलीस निदाच्या नातेवाईकांच्या हालचालींवर, त्यांच्या कॉल डिटेल्सवर लक्ष ठेवून होते। एका नंबरवरून निदा इतर नातेवाईकांना संपर्क साधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी हे सगळे कॉल रेकॉर्ड्स ट्रॅक केले, ज्यात निदा संभाजीनगर महापालिकेमधील MIMचा नगरसेवक मतीन पटेलच्या संपर्कात असल्याचं समोर आलं। नाशिक पोलिसांनी हीच माहिती संभाजीनगर पोलिसांना दिली। ही माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी मतीन पटेलसाठी ट्रॅप सेट केला। गुरुवारी 7 मेला नाशिक पोलिसांचं पथक संभाजीनगर शहरात दाखल झालं, तेव्हा संभाजीनगर पोलिसांनी मतीनला उचलून पोलीस आयुक्तालयात आणलं। तिथं नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांनी मतीनला निदा खानबद्दल विचारलं। त्यावेळी आपल्याला ह्याबद्दल काहीच माहीत नसल्याचं तो सांगत होता, पण नंतर आपण निदाच्या आई वडिलांना लपवलं असल्याचं मतीननं सांगितलं। पण निदाबद्दल तो कुठलीच माहिती द्यायला तयार नव्हता। पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आपण 1 मे पासून निदाला आपल्या नारेगावच्या कैसर कॉलनीतल्या घरात लपवल्याचं मतीननं कबूल केलंय। आता पोलिसांना फरार असलेली निदा खान नक्की आहे कुठे ते कळलं। ज्या नारेगाव भागात निदाला लपवून ठेवण्यात आलं होतं तो भाग मुस्लिम बहुल होता, त्यामुळं तिथून निदाला अटक केल्यानंतर धार्मिक तेढ उफाळण्याची शक्यता होती। म्हणूनच संभाजीनगर पोलिसांनी त्या भागात आधीच दंगल नियंत्रण पथक तैनात केलं। सोबतच कारवाई करायला जाताना परिसरातल्या कुणाला संशय येऊ नये म्हणून साध्या वेशातले पोलीस सुद्धा तैनात होते। नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत 20 महिला आणि पुरुष पोलिसांचा सहभाग होता। याआधी अनेक वेळा निदा पोलिसांना हुलकावणी देत फरार झाल्याचे प्रकार घडल्यानं यावेळी तिला पकडण्यासाठी काळजीपूर्वक ट्रॅप सेट करण्यात आला। गुरुवारी रात्री 8:30 वाजता पोलीस मतीनला घेऊन नारेगावच्या कैसर कॉलनी परिसरात दाखल झाले। परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांच्या गाड्या न वापरता वैयक्तिक वाहनं घेऊन पोलीस तिथे पोहोचले। पोलीस मतीनला घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचले। त्यानं दरवाजा वाजवल्यावर कुणीतरी दरवाजा उघडला आणि तिथंच लपून बसलेल्या निदाला पोलिसांनी अटक केली। यावेळी घरात निदाचे आई वडील, भाऊ आणि मावशी सुद्धा होते। पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं। नंतर ही माहिती कुणाला कळायच्या आतच हे पथक निदाला घेऊन सूतगिरणी चौकातल्या न्यायाधीशांच्या घरी दाखल झालं। तिथं न्यायाधीशांकडून निदाची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेण्यात आली। या सगळ्या प्रक्रियेला रात्रीचे 12:30 वाजले। नंतर
निदाला ज्या गाडीतून आणलं त्याच गाडीतून न नेता अर्ध्या वाटेत गाडी बदलण्यात आली. पहाटे 4:30 वाजता पोलिसांचं पथक निदा खानला घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल झालं. शुक्रवारी निदाला बिटको हॉस्पिटलमध्ये नेऊन सोनोग्राफी आणि इतर चाचण्या करून फिटनेस सर्टिफिकेट घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर निदाला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा माध्यमांकडून देण्यात आली आहे. तब्बल 42 दिवस शोध घेतल्यानंतर निदाला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पण या सगळ्यात आता चर्चेत आलाय तिला मदत करणारा MIMचा नगरसेवक मतीन पटेल. निदा आणि तिचे नातेवाईक 1 मे पासून मतीनच्या मदतीनंच संभाजीनगरमध्ये राहत असल्याचं समोर आलंय. नाशिकच्या न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिनं हायकोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यासाठी संभाजीनगर गाठलं होतं. यासाठी ती शहरातल्या अनेक वकिलांच्या संपर्कात होती आणि त्यासाठी तिला मतीननं मदत केल्याचं बोललं जात आहे. ज्या घरात तिला लपवण्यात आलं होतं ते घर मतीननं 2 महिन्यांपूर्वीच विकत घेतलं होतं. निदाला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी मतीनचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याला नोटीसवर सोडून दिलं होतं. पण शुक्रवारी दुपारी या प्रकरणात निदाला मदत केल्याच्या आरोपाखाली मतीन पटेलला सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या प्रकरणात निदा खानला MIMच्या नगरसेवकानं मदत केल्याचं समोर आल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली. निदाला अटक केल्यानंतर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी निदाला लपवण्यात MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीच मदत केल्याचा आरोप केला. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना या प्रकरणात इम्तियाज जलील मदत करण्यात पुढे असल्यानं त्यांची SIT चौकशी व्हावी अशी मागणी शिरसाटांनी केली आहे. तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना MIMचा अतिरेकी पक्ष म्हणून उल्लेख केलाय. आता या प्रकरणात इम्तियाज जलील संशयाच्या भोवऱ्यात सापडण्यामागं गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना कारणीभूत ठरतात. निदा खान फरार झाल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले होते की मी तिला भेटून आलोय, तिची काहीच चूक नाही, तिला उगाच या प्रकरणात अडकवण्यात येत आहे, तिच्या विरोधात मीडिया ट्रायल सुरू असल्याचं जलील म्हणाले होते. नाशिकचं हे प्रकरण उघड झाल्यावर निदाच्या बाजूला उभे राहणारे एकमेव नेते हे इम्तियाज जलीलच होते. त्यामुळेच त्यांच्यावर निदा खानला मदत केल्याचे आरोप होत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा निदा खानची बाजू घेतली आहे. तिच्यावर आरोप झाला म्हणून ती गुन्हेगार ठरत नाही, तिच्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे, मी अजूनही तिच्या सोबत आहे असं जलील यांनी सांगितलंय. पण यावेळी त्यांनी निदाला मदत करणारा MIMचा नगरसेवक मतीन पटेल ह्याच्याबद्दल आणि त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल प्रतिक्रिया देणं टाळलं. पण आता निदा खानला MIMच्या नगरसेवकाचा पाठिंबा असल्याचं समोर आल्यानंतर नाशिक धर्मांतर प्रकरणाला राजकीय रंग सुद्धा मिळायला सुरुवात झाली आहे. दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांनंतर संभाजीनगर पोलीस शुक्रवारी दुपारी इम्तियाज जलील यांच्या घरी दाखल झालेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.